कथा स्वामी समर्थांचा चमत्कार, एका भक्ताचा उद्धार. अक्कलकोटात स्वामी समर्थांचा दरबार नेहमीच भक्तांनी भरलेला असे. तेथे प्रत्येकजण आपले सुखदुःख सांगण्यासाठी येत असे. स्वामी समर्थांचे शब्द जणू अमृत होते. ते फक्त भक्तांच्या समस्या ऐकत नसत, तर त्याच्या जीवनात प्रकाश टाकत असत. एके दिवशी एक शेतकरी स्वामींच्या दर्शनाला आला. तो गरीब होता, पण मनाने खूप मोठा भक्त होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या जीवनात अनेक संकटे आली होती. शेतात पिके आली नाहीत, घरात अन्न नव्हते आणि कर्जदार दररोज त्याच्या दारात येत होते. इतकेच काय, तर त्याची लहान मुलगीसुद्धा आजारी पडली होती आणि औषधासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तो स्वामींच्या चरणी बसून रडू लागला आणि म्हणाला, स्वामी, मी तुमचा भक्त आहे. आता माझं आयुष्य नरक झालं आहे. मला सांगा, मी काय करू? देव मला का नाही मदत करत? स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहून शांतपणे म्हणाले, बाळा, देवाला दोष देऊ नकोस. संकट हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं, पण श्रद्धा आणि धैर्य ठेवलंस तर प्रत्येक संकटातून मार्ग मिळेल. तू उद्या पहाटे सूर्योदय होण्याच्या आधी विहिरीकडे जा आणि तिथे तुला जे मिळेल ते घरी घेऊन ये. शेतकरी थोडा गोंधळला, पण स्वामींच्या शब्दावर त्याला विश्वास होता. तो दुसऱ्या दिवशी पहाटे उठून विहिरीकडे गेला. तिथे पोहोचल्यावर त्याला काहीच दिसले नाही, तर तो परत जाण्याच्या तयारीत होता. पण अचानक त्याच्या पायाखाली त्याला काहीतरी लागले. जमिनीतून त्याने एक माठ बाहेर काढला. तो उघडला तर आत त्यात सोन्याचे नाणे होते. शेतकऱ्याचे डोळे भरून आले. तो लगेच स्वामींकडे गेला आणि चरणी लोटांगण घातले. स्वामी समर्थ हसून म्हणाले, बाळा, देव कधीही भक्ताला सोडत नाही, पण श्रद्धा आणि संयम असावा लागतो. संकट हे तात्पुरते असते, पण विश्वास कायमस्वरूपी असतो. शेतकऱ्याने स्वामींच्या चरणी सोन्याचा माठ ठेवला आणि म्हणाला, हे सर्व तुमचं आहे स्वामी, तुम्हीच मला दिलत. स्वामी समर्थ म्हणाले, हे तुझं आहे बाळा, पण लक्षात ठेव, गरिबाला कधीही उपाशी ठेवू नकोस. त्या दिवसापासून शेतकरी समृद्ध झाला आणि गावातल्या अनेक गरिबांना मदत करू लागला. कथेचा संदेश: श्रद्धा आणि संयम ठेवल्यास संकटातून मार्ग मिळतो. देव कधीच भक्ताला सोडत नाही, पण तो श्रद्धा आणि धैर्याची परीक्षा नक्की घेतो. आपल्याला मिळालेलं सुख इतरांशी वाटल्यास त्याचा खरा उपयोग होतो. श्री स्वामी समर्थ.